नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज। आत्ताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडली। नेमके कोणत्या मुद्द्यासाठी यांनी पत्रकार परिषद घेतली? आपल्यासोबत आहेत नंदकुमार केंगारजी। काय सांगचाल, काय पत्रकार परिषद घेतली? पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या तालुक्याला कळावं की या तालुक्यातल्या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिपब्लिकन पक्षानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीच्या पक्षाबरोबर आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे। ही युती करत असताना महायुतीतले सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही भूमिका ठरवली की या वेळेला आम्ही भाजपबरोबर न जाता या तुतारीच्या पक्षाबरोबर जायचं। यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, अजित पवारांचं घड्याळ आहे, आठवले साहेबांची रिपब्लिकन पक्ष आहे, शेतकरी संघटना आहे, असे 5 पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढतो आहे। हे सगळे पक्ष आहेत, परंतु तुमचा जिल्हाध्यक्ष नाही। आमच्या जिल्हाध्यक्ष नाही याचं कारण असं आहे की आम्ही सगळी या तालुक्यातली सगळी मंडळी रिपब्लिकन पक्षाची ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहे। आमचे जिल्हाध्यक्ष आणि 3 लोक या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्याबरोबर नाहीत, ही गोष्ट खरी आहे, आम्ही ती या ठिकाणी नाकारू शकत नाही। परंतु वेळापूरला मिटिंग झाली रिपब्लिकन पक्षाची राजाभाऊ सरवतेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या मिटिंगमध्ये जिल्हा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये या ठिकाणी आमचं ठरलं, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला कुठलाही न्याय दिलेला नाही, सत्तेतला वाटा दिलेला नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी भाजपबरोबर न जाता जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहून जो पक्ष आपला कार्यकर्त्याला निवडून देण्याचा हक्काचा मतदारसंघ देऊन आपल्याला संधी देईल त्या पक्षाबरोबर जायचं, सगळे पर्याय खुले ठेवून जायचं ठरलेलं आहे। त्याप्रमाणे या तालुक्यातल्या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। कदाचित राम सातपुतेंच्या पैशापुढं या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरण गेले असतील अशी शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हा अध्यक्षांना सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपला तालुक्याचा अध्यक्ष मिलिंद सरतापे तरुण मुलगा आहे, पूर्णवेळ काम करतोय। मिलिंद सरतापेंच्या पत्नीला हे तिकीट मिळालेलं आहे। आपला आरपीआयचा कार्यकर्ता 100% जिल्हा परिषद सभागृहात जाणार आहे। जिल्हा अध्यक्षाला सुद्धा मी हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांनी ही भूमिका सोडून द्यावी, राम सातपुतेचा नाद सोडून द्यावा आणि जिंकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर यावं अशी आम्ही त्यांना नम्रपणे विनंती करतो। NK साळवे साहेब आहेत, काय सांगताल? विधानसभेला भाजपबरोबर, नगर परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर, आता तुम्ही तुतारीबरोबर। प्रत्येक वेळेस या ठिकाणी कार्यकर्त्याला डावललं जातं, ही खंत आठवले साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितली। म्हणून कार्यकर्ता हा पाया उभा राहायला पाहिजे, तो सत्तेची फळं या ठिकाणी कुठेतरी चाकलं पाहिजे त्यांनी। म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वेळापूर येथे या ठिकाणी 10 तारखेला एक मिटिंग झाली आणि त्या आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झालेली होती आणि त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याचं मत या ठिकाणी जाणून घेऊन एकमताने असा निर्णय केला की ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय मिळेल, जो पक्ष या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय देईल आणि हा कार्यकर्ता सत्तेमध्ये जाईल त्या ठिकाणी आपण जाण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी अशी या ठिकाणी सर्वानुमती भूमिका ठरली होती। त्यामुळे आज या ठिकाणी तालुक्याची सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी ही भूमिका घेऊन या ठिकाणी मिलिंद सरतापे यांची उमेदवारी, त्यांच्या सुविधी पत्नीची उमेदवारी या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीबरोबरला दिलेली आहे। परंतु पक्षाच्या वारंवार बदललेल्या भूमिकेमुळे तुमची विश्वासार्हता जी कमी होते त्याबद्दल काय मग? या ठिकाणी भूमिका आम्ही बदलली नाही, रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी भूमिका बदलली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस या ठिकाणी अनेक जागा आठवले साहेबांनी मागितल्या होत्या। काही वेळेस तर या ठिकाणी लेखी स्वरूपात या ठिकाणी स्टॅम्पवरती दिलेलं होतं, परंतु या ठिकाणी ते आश्वासन पाळलं गेलेलं नाही। रिपब्लिकन पक्ष हा आंबेडकर चळवळीत कार्यकर्ता हा आंबेडकर चळवळीत काम करतो। एखादा दिलेला शब्द या ठिकाणी 100% त्याच्याकडून पाळला जातो, परंतु सारखी जर फसवणूक होत असेल तर कार्यकर्ता हा उग्नी अवस्थेत जातो। त्यामुळे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। हा कार्यकर्त्याचा विषय झाला किंवा नेत्यांचा विषय झाला, सत्तेचा विषय झाला, सर्वसामान्य तुमचा जो मतदार आहे, सर्वसामान्य नागरिक आहे,
त्याची जी द्विधा मनस्थिती होती याबद्दल काय मेसेज आहे? या ठिकाणी दलित पॅंथरच्या माध्यमातून आज 40-45 वर्ष काम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि गावागावात खेड्यागावात वस्तीत वाड्या वस्तीवरती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाच्या माध्यमातून आपली विश्वासार्हता जपलेली आहे. जर या ठिकाणी जुना कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला तर त्याच्याकडं आदरानं पाहिलं जातं, त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि तो कार्यकर्ता जो आदेश म्हणता येणार नाही पण जी सूचना करेल त्याचं या ठिकाणी पालन केलं जातं. म्हणून आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं तर छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून राज्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत या ठिकाणी कार्यकर्ता उपस्थित आहे आणि हा सर्व कार्यकर्ता गावागावात जाऊन त्यांनी केलेल्या कामाचं या ठिकाणी मूल्यमापन ते जनतेलाच करायला लावणार आहे आणि त्या माध्यमातून जनता आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागून हटलेली नाही आणि आपल्याला येत्या 5 तारखेला हे आपल्याला निकालाच्या माध्यमातून दिसणार आहे. तुमच्यावर तुमचा प्रमुख शत्रू कोण असणार आहे, भारतीय जनता पक्ष की राम सातपुते? आमचा प्रमुख शत्रू राम सातपुते या ठिकाणी असणार आहे आणि आपण जी दुटप्पीपणाची भूमिका मांडली, दुटप्पीपणाची भूमिका आपण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आम्ही तर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहे, पुरोगामी विचारसरणीच्या एका पक्षाबरोबर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला जातो आहे. भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये MIM बरोबर युती केली, ही महाराष्ट्रानं दुटप्पी भूमिका पाहिलेली आहे. आम्ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी घेतलेली नाही आणि आपल्याला एवढीच विनंती करतो, हा निर्णय घेताना आम्ही काय अंधारी खोलीत बसून निर्णय घेतलेला नाही. या तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणाचा आम्ही RPIच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दौरा केलेला आहे. समाजाला आम्ही विचारलेला आहे, समाजाचं आम्ही म्हणणं समजून घेतलेलं आहे आणि समाजाला विश्वासात घेऊन समाजाला सुद्धा आनंद झालेला आहे की आंबेडकर चळवळीचा रिपब्लिकन पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभा राहतो आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांनी स्वतःच्या घरची 2 राजधानीला जोडणारा जो मतदारसंघ आहे, जो निवडून येण्याच्या प्रक्रियेत 100% आहे, हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिलेला आहे. खरं तर एवढा सहजासहजी निवडून येणारा हक्काचा स्वतःच्या घरचा मतदारसंघ कुणी देऊ शकत नाही. मी उत्तमराव जानकर साहेबांचं, धैर्यशील मोहिते पाटलांचं अभिनंदन मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण मोठं मन केलं आणि विस्थापित जी आम्ही लोक आहे, जी उपेक्षित वंचित आम्ही लोक आहे की जगाच्या पाठीवर पूर्ण वेळ आम्ही लोकांच्या प्रश्नावर काम करतो, पण आम्हाला सत्तेमध्ये जाण्याचा जो मार्ग कुणी दिला नाही मोकळा करून, तो त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे तालुक्यातला सगळा आंबेडकरी समाज अतिशय समाधानी आहे. मग ही याच निवडणुकीपुरतं राहणार आहे का भविष्यात पण ह्या तुतारीबरोबर राहण्याचा RPIचा नियोजन? रिपब्लिकन पक्षाची आमचे नेते रामदासजी आठवले साहेब आणि सध्या महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब हे जी भूमिका घेतील आणि पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही सगळी वाटचाल करणार आहे.